बातमी आहे जगातल्या सर्वात मोठ्या आयटी संकटासंदर्भातली। मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक बिघाड झालाय, त्याचा प्रचंड मोठा विविध परिणाम सेवा हा व्यवहारांवर झाल्याचं पाहायला मिळतंय। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होतीये, मात्र नेमकी कसली समस्या याचा शोध सध्या घेतला जातोय। जगभरातून बँक आणि हवाई वाहतुकीसह अनेक सेवांचा खोळंबा झाला। स्क्रीनवर ब्लू स्क्रीन ऑफ डेथ नावाचा एरर दिसतोय। जगभरातल्या विमान सेवांवर याचा परिणाम झालाय। बँकिंग सेवा देखील याच्यामुळे बाधित झालेल्या आहेत। भारतामध्ये इंडिगो, स्पाइसजेट, अकासा, एअर इंडिया एक्सप्रेसची विमान सेवा बाधित झाली। ब्रिटनमध्ये काही काळ स्काय न्यूजचं प्रसारण ठप्प झालेलं होतं, मात्र काही वेळाने ते सुरू झाले। अमेरिकेत 911 नंबरची तातडीची फोन सेवा बंद झाली। मायक्रोसॉफ्ट बिघाडाचे इम्पॅक्ट परिणाम आपण बघतोय। स्काय न्यूज चॅनलचं प्रसारण काही काळ ठप्प झालेलं, तर ब्रिटनमध्येही रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाला। बर्लिन आणि सिडनीमध्ये संगणकीय सेवांवर याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला। अमेरिकेत अनेक विमान कंपन्यांची उड्डाणं ही रद्द झाली। भारतामध्ये इंडिगो, स्पाइसजेट, अकासा याची विमान सेवा ही बाधित झाली। एअर इंडिया एक्सप्रेसची विमान सेवा देखील बाधित झाली। जगभरात बँक, हवाई वाहतूक सेवा यांचा खोळंबा झाला। जपानच्या टोकियो आणि नरिता विमानतळांवर याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला। तर अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सगळ्यात जास्त परिणाम हा पाहायला मिळाला। ऑस्ट्रेलियामध्ये पेमेंट सेवेवर याचा परिणाम झाला। ब्रिटन आणि जर्मनीत रुग्णालय सेवेवर परिणाम पाहायला मिळाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।